श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात प्रदोष व्रताला खूपच महत्त्व आहे। प्रत्येक महिन्यातील त्रयोदशीला प्रदोष व्रत करतात। या व्रतामध्ये भगवान शिवाची पूर्ण विधिविधानपूर्वक पूजा केली जाते आणि या महिन्यातील पहिलं प्रदोष व्रत 7 फेब्रुवारी रोजी म्हणजे आज आहे आणि आज आहे बुधवार आणि बुधवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला बुध प्रदोष व्रत असं म्हटलं जातं। प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय असा समय आहे आणि जर आपण प्रदोष काळामध्ये महादेवांची विधिविधानपूर्वक पूजा केली, त्याचबरोबर त्यांच्या प्रिय वस्तू त्यांना अर्पण केली, तर त्यामुळे फारच लवकर महादेव आपल्यावर प्रसन्न हे होत असतात। सूर्यास्तानंतर आणि रात्र होण्यापूर्वीच्या कालावधीला प्रदोष काळ म्हणतात आणि आज आपल्याला संध्याकाळी जी आहे महादेवांच्या शिवलिंगावर ह्या 7 पैकी कोणतीही एक जरी तुम्ही वस्तू अर्पण केली, तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व दारिद्र्य, सर्व दोष नष्ट होऊन महादेवांची अपार कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये धन धान्य सुख समृद्धीची कधीही कमतरता होणार नाही आहे। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। प्रदोष व्रताच्या दिवशी भोलेनाथाचा आशीर्वाद घेण्यासाठी विशेष पूजा केली जाते आणि त्याचबरोबर आपल्याला काही विशेष वस्तू आहेत ज्या आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत, ज्यामुळे साक्षात महादेवांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिवलिंगाला आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। म्हणजे पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, साखर आणि मध हे अर्पण करावं, त्याच्यामुळे आपल्याला खूप शुभ असे फळ मिळत असते। त्याचबरोबर प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांना तूप, साखर आणि गव्हाच्या पिठापासून बनलेल्या वस्तू अर्पण करणंसुद्धा खूपच शुभ मानलं जातं। जर या वस्तू महादेवांच्या पिंडीवर अर्पण केल्याने महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला उत्तम आरोग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो। जर तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील, पैसा आलेला पैसा स्थिर राहत नसेल, पैसाच येत नसेल आणि त्याचबरोबर जर तुमच्या बराच वेळपासून काही कठीणातली कठीण इच्छा असेल जी पूर्णच नाही होत काही केल्याने, तर तुम्हाला आज आवर्जून शिवलिंगावर जे आहे त्या महादेवांच्या प्रिय वस्तू अर्पण करायच्या। जसं की महादेवांना धतुराचं फळ, धतुराचं फूल अतिशय प्रिय आहे, त्याचबरोबर महादेवांना चंदन अतिशय प्रिय आहेत, महादेवांना अक्षदा अतिशय प्रिय आहेत, महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहेत आणि ज्या वस्तू महादेवांना खूपच प्रिय आहेत आणि त्या वस्तू जर आपण शिवलिंगावर अर्पण केल्या तर आपल्या मनातल्या सर्व मनोकामना महादेव पूर्ण करतात। त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर कुंकू अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते। यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती येते। तसेच शिवलिंगावर जर आपण केशरने अभिषेक केला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी वाढते आणि आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व गरिबी आहे ती नष्ट होते। महादेवांना सुगंध खूपच आवडतो। असं मानलं जातं की शिवलिंगावर अत्तर लावल्याने मनातले विचार शुद्ध होतात। शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त होतं आणि त्याचबरोबर आपल्या मनातल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात। म्हणून आवर्जून आजच्या दिवसाला जे आहे तुम्हाला शिवलिंगाला दूध अर्पण करायचं आहे। जर तुम्हाला दूध अर्पण करणं शक्य नसेल तर तुम्ही जर जलाभिषेक जरी केला तरीसुद्धा शिव महापुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की फक्त 1 लोटा जल जर आपण महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण केलं तरीसुद्धा महादेव आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तता हे मिळवून देत असतात। दही आणि तूप देखील महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि असं म्हटलं जातं की जर आपल्या जीवनामध्ये खूप संकटे येतात, एका पाठोपाठ एक संकट येतच असेल, तर प्रदोष काळामध्ये जर आपण दही आणि तूप महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण केलं तर ह्या सर्व समस्यांपासून, ह्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। त्याचबरोबर जर आपण चंदन शिवलिंगावर अर्पण केलं तर त्यामुळे आपल्याला समाजामध्ये मान सन्मान जो आहे तो मिळतो।
जर नवरा बायकोचं पटत नसेल किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडथळे येत असतील, वारंवार भांडणं होत असतील, कटकटी होत असतील, तर त्या दाम्पत्याने जे सोमवारच्या दिवशी शिव मंदिरात जाऊन गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण करावं. यामुळे वैवाहिक समस्या दूर होतात असं म्हटलं जातं. तर ह्या काही गोष्टी आहेत, हे काही उपाय आहेत. जर ते आपण प्रदोष काळाच्या वेळेस केले तर त्यामुळे आपल्याला महादेवांची भरभरून कृपादृष्टीही मिळत असते. कारण प्रदोष वेळ हा महादेवांची अतिशय प्रिय वेळ आहे असं म्हटलं जाते. ह्या काळामध्ये साक्षात महादेव ह्या भूतलावर असतात आणि जो पण भक्त पूर्ण श्रद्धेने महादेवांची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्याच्या मनातल्या सर्व इच्छा महादेव पूर्ण करतात. आणि म्हणूनच जे आहे आजच्या दिवसाला ही संधी कोणीही सोडू नका आणि आवर्जून ह्या ज्या मी तुम्हाला सेवा सांगितल्यात, उपाय सांगितले ते आवर्जून करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.